आणि यानंतरची बातमी मनोज जरांगेंसंदर्भातली। मनोज जरांगेंच्या जालन्यातील अंतरवाली सराटी इथं शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे। उपोषणस्थळी असलेल्या मंडपामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। यावेळी शिवरायांचा पाळणाही सजवण्यात आला होता। याचा आढावा घेतला रवी मुंडे यांनी। छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर विदेशात देखील सुरू आहे आणि याच उत्साहाचा निमित्ताने अंतरवली सराटी देखील सजलेली आहे। आपण बघू शकत असाल तर मनोज जरांगे ज्या उपोषणस्थळी बसलेले आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची फुलांची फुग्यांची सजावट करण्यात आलेली आहे। रात्रभर ग्रामस्थांनी एकत्रित येत अशा प्रकारे फुगे लावलेले आहेत आणि फुलांची देखील आकर्षक अशी सजावट केलेली आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखालीच मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत। तब्बल 5 महिन्यापासून मनोज जरांगेंचं हे आंदोलन सुरू आहे। 10 तारखेपासून ते पुन्हा एकदा अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली अशा प्रकारे आपल्याला फुलांची एक छानशी सजावट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्म सोहळा देखील या ठिकाणी साजरा होणार आहे आणि त्यासाठीची आकर्षक असा पाळणा देखील या ठिकाणी सजवलेला आहे। संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित आले आणि रात्रभर ही सगळी सजावट सुरू होती। मोठा उत्साह आहे शिवजयंतीचा। राज्यभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये मिरवणुका देखील निघतील आणि आकर्षक अशी सजावट या ठिकाणची उपोषण स्थळाची देखील कुठेतरी आंदोलकांना ऊर्जा देईल। त्या निमित्ताने या ठिकाणी ग्रामस्थांनी अशा प्रकारे सजावट केलेली आहे। पुढच्या तासभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा जन्मोत्सव अंतरवली सराटीमध्ये साजरा होईल। मनोज जरांगे 5 महिन्यापासून आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। अर्थात आता अंमलबजावणीसाठीचं हे शेवटचं उपोषण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आजचा शिवजन्मोत्सव कुठेतरी या आंदोलकांना स्फूर्ती देईल। त्यानिमित्ताने अशा प्रकारची सजावट त्या आंदोलकांना प्रेरित करेल आपल्या मागण्यांसाठी। त्यामुळे या ठिकाणावर मोठी गर्दी देखील आज शिवजन्मोत्सवामुळे पाहायला मिळत आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।